गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये मोठा बदल पाहायला मिळतोय। मान्सून पूर्व पावसाची शक्यता देखील वर्तवली जात आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहेत हवामान तज्ञ SD सानप सर। सर, काय नेमकं मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवली जात आहे? साधारणतः कधीपर्यंत महाराष्ट्रात आणि कुठे कुठे मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे? मागील 2 ते 3 दिवसांपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पाऊस पडताना दिसलेला आहे। वादळी पाऊस आपल्याला पडताना दिसलेला आहे, ज्यामध्ये सांगली, सोलापूर आहे, त्याचबरोबर कोल्हापूर आणि मराठवाड्यामध्ये धाराशिव, लातूर येथे सुद्धा पावसाची नोंद झालेली आहे। त्याचबरोबर विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस विदर्भात सुद्धा नोंद झालेली आहे। आणि येणारे 4 ते 5 दिवसांचा जर विचार कराल तर मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भातील काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। साधारणतः कुठल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे आणि कशा पद्धतीने साधारणतः पावसाचा अंदाज असणार आहे? आता जर आपण आज आणि उद्याचं जर बघाल, आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर उद्याचा जर विचार कराल तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अजून काही भाग आणि मराठवाड्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता येणारे 2 ते 3 दिवस आहे आणि त्यानंतर हळूहळू पाऊस कमी होताना आपल्याला दिसेल। सर, काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देखील घोषित होताना पाहायला मिळतोय। कोणते ते नेमके जिल्हे असणार आहेत? मध्य महाराष्ट्र, मराठवाडा जर बघितलं तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे। त्यानंतर मराठवाड्यातील सुद्धा बहुतांश जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला गेलेला आहे। फक्त विदर्भातील जर बघितलं तर विदर्भासाठी आजच्यासाठी काय अलर्ट नाही, उद्या पण जास्त अलर्ट नाही, पण परवापासून तिकडे टेम्परेचर वाढणार आहे म्हणून येलो अलर्ट दिला गेलेला आहे। तर असं बघू शकतो एकंदरीत की आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे म्हणून येलो अलर्ट दिला गेलेला आहे। आणि परवापासून विदर्भातील तापमान हे अजून वाढण्याची शक्यता आहे। आता सध्या तिकडे 42-43 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आहे आणि अजून त्यामध्ये 1-2 डिग्री सेल्सिअस वाढ होऊन हीटवेव्ह कंडिशन्स होऊ शकते आणि म्हणून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यासाठी येलो अलर्ट दिला गेलेला आहे। निश्चित, म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये जरी मान्सूनपूर्व पाऊस होत असला तरी काही जिल्ह्यांचं तापमान मात्र वाढणार आहे। मग खास करून विदर्भातच असणार की इतर जिल्ह्यांमध्ये किंवा इतर विभागांमध्ये सुद्धा असंच काही तापमान असेल? विदर्भामध्ये बघाल तर तापमान हे 40च्या पुढेच आहे बऱ्याच ठिकाणी आणि ते सरासरीपेक्षा 2 ते 3 डिग्रीनी जास्त आहे आणि हीटवेव्ह कंडिशन सॅटिस्फाय होण्यासाठी तापमान हे 4 ते 5 डिग्री सेल्सिअसनी जास्त असणं गरजेचं असतं आणि आत्ता येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये ते 4 ते 5 डिग्रीने जास्त होण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे सरासरीच्या, म्हणजे 44 ते 45 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये होण्याचे चान्सेस आहेत आणि म्हणून तिकडे हीटवेव्हचा येलो अलर्ट दिला गेलेला आहे। आणि इतर ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच ठिकाणी 38 ते 40च्या दरम्यान तापमान आहे आणि जरी ते 40च्या आसपास असलं तरी ते हीटवेव्ह कंडिशन सॅटिस्फाय होत नाही आहेत, म्हणून आपण हीटवेव्हचा काही अलर्ट इतर जिल्ह्यांसाठी दिलेला नाही। धन्यवाद सर। तर ज्या पद्धतीने पुणे हवामान खात्याकडून जो काही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानुसार पुढील 4 दिवस राज्यातील दक्षिण मध्य महाराष्ट्र, त्यासोबत विदर्भातला काही भाग, मराठवाड्यातला काही भाग या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। हा मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे। तर दुसरीकडे विदर्भात मात्र काही ठिकाणी हे तापमान वाढणार आहे। जवळपास 40 अंशाच्या पुढे देखील तापमान वाढीची शक्यता SD सानप यांनी वर्तवलेली आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।